महिलांना आवाहन करण्यापेक्षा मी पक्षाला आवाहन करते की त्यांनी त्या महिलांना म्हणजे जबाबदारी दिली पाहिजे. कारण मी बघते की जे आपलं हे असतं नियुक्तीपत्रावर जेंट्सचे नाव आहेत, तिथे एक तरी महिलाचं नाव पाहिजे. अशी माझी इच्छा आहे की बाबा तुम्ही नेहमी तिथं जेंट्सचे नावं दिसतात की त्याच्यामध्ये एक तरी महिलाचं नाव ॲड करा. म्हणजे कसं आहे, महिलांना पण थोडंसं हे उत्साह येईल. नमस्कार, मी मनीषा प्रदीप सोनोने, हडपसर पुणे येथून आले. ॲक्च्युली आज जो राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये जो पक्षप्रवेश झालेला आहे, हा पक्षप्रवेश हा नियोजित होता. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गुट के सामाजिक न्याय विभाग की ओर से छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद में भव्य पार्टी प्रवेश समारोह और नियुक्ति पत्र वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया. इस अवसर पर पार्टी के मार्गदर्शकों और वरिष्ठ पदाधिकारियों की उपस्थिति में कई कार्यकर्ताओं को पार्टी के प्रति उनकी निष्ठा और सामाजिक कार्यों के आधार पर विभिन्न पदों की जिम्मेदारी सौंपी गई. इस कार्यक्रम की खास बात ये रही कि पुणे शहर की सामाजिक न्याय उपाध्यक्ष, पुणे शहर की जानी मानी सामाजिक कार्यकर्ता मनीषा सोनवने की इस मंच पर विशेष उपस्थिति रही. समाज के वंचित उपेक्षित घटकांसाठी वे लंबे समय से निस्वार्थ सेवा कार्य कर रही हैं. सामाजिक न्याय विभाग में उनका सक्रिय योगदान प्रेरणादायक है और उन्होंने अपने समर्पण से कार्यकर्ताओं के बीच एक अलग पहचान बनाई है. कार्यक्रम के दौरान नियुक्ति पत्र प्रदान करते हुए यह विश्वास व्यक्त किया गया कि सभी नवमनोनीत पदाधिकारी पार्टी की विचारधारा को समाज के अंतिम व्यक्ति तक पहुंचाने के लिए ईमानदारी और प्रतिबद्धता के साथ कार्य करेंगे. समर्पण, सेवा और संगठन की मिसाल. मनीषा सोनवने, राष्ट्रवादी कांग्रेस में नई ऊर्जा का संचार. आम्ही अनुराधा सोनपसारे आणि मिलिंद भाऊ सोनपसारे यांच्याशी माझी एकदम योगायोगाने ओळख झाली. माझी ॲक्च्युली ती कामगार कल्याण योजनेचं फॉर्म भरता आमची ओळख झाली. मग त्याच्यानंतर आमचे बोलणं होत राहिलं नेहमी. मग माझ्या लक्षात आलं की बाबा हे दोघं जोडी जी आहे की हे खूप काम करणारे दिसत आहेत आणि यांचा तळागाळामध्ये चांगला संपर्क दिसतोय. म्हणजे कामगार कल्याण योजनेचे काम करतायत, वेगवेगळ्या गोष्टीवर काम करतायत, म्हणजे यांचा संपर्क चांगला आहे. तर माझी अशी इच्छा झाली की बाबा ह्या लोकांना आपण राष्ट्रवादी पक्षात आणलं तर कसं वाटेल. मग मी त्याच्यावर विचार केला आणि त्यांच्याजवळ माझी इच्छा व्यक्त केली की तुम्ही भाऊ आणि ताई तुम्ही काम करताय का. तर ते बोलले की बाबा आम्हाला काही समजत नाही त्या राजकारणामधलं, आम्ही कधी त्या गोष्टी केल्या नाही, आम्हाला काही माहित नाही की तिथं काय असतं, आम्हाला त्या पक्षातले नेते सुद्धा माहिती नाही. म्हणलं तुम्ही काळजी करू नका, मी आहे की म्हणलं, मी सांगते तुम्हाला म्हटलं सगळ्या गोष्टी. म्हणलं म्हणजे काय करायचं मॅडम आम्हाला. म्हणलं तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला प्रवेश घ्यायचा म्हटलं. आणि बाकीच्या म्हणे मग कसं करायचं. 15 ऑगस्टला मग आपण त्यांना एक इव्हेंट दिला. मी त्यांना एडग्रस्त अनाथ आश्रममध्ये पाठवलं त्यांना. मी तिथं त्यांचा कार्यक्रम घेतला. तिथं मुलांना आपण साहित्य वाटप केलं, खाऊ वाटप केलं. त्याच्यानंतर रोड जवळचे जे रोड लगत जे झोपडपट्टे असतात तिथे जाऊन त्यांना आपण मुलांना ध्वजारोहण केलं. आपण तिथं जाऊन शालेय साहित्याचे वाटप केलं, खाऊ वाटप केलं. असं त्यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम मी त्यांच्याकडनं करून घेतले. आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भाविकांना आपण त्यांना हे आपलं असतं ना ते उपवासाचं साहित्य वगैरे आपण ते वाटप केलं. कृष्णेश्वर मंदिरात जाऊन त्यांना अशा बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या गोष्टीवर आपण त्यांच्याकडून काम करून घेतलं. मग त्यांची उमेद वाढत गेली ह्या गोष्टी की ताई तुम्ही आहेत ना सोबत आमच्या, तर आम्ही हे काम करू म्हटले. तर ठीक आहे म्हणलं. मग त्यांची पण इच्छा वाढत गेली आणि आज आपण त्यांचा हा भव्य प्रवेश पक्ष केलेला आहे. आता मला माहिती नाही याच्यानंतर कोण पुढे जाणार, कोण मागे राहणार, पण माझी अशी इच्छा आहे की बाबा सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे आणि ज्याच्या त्याच्या श्रेय ज्याला त्याला दिलं पाहिजे. कारण राजकारणाची एक ही असते की बाबा काम करणारे मागे राहून जातात, याच्यामुळं पक्षाचं काम होत नाही पुढे. जे काम करणारे असतात ते मागे पडतात आणि जे पक्षाचे जवळचे टचमध्ये असतात ते पुढे निघून जातात. तसं व्हायला नको. कारण एक दिवस ह्यांच्याकडून कामं करून घ्या, त्यांना पुढे आणा. जे लोक काम करणारे त्यांना मागे टाकू नका. म्हणजे त्यांची पण इच्छा वाढत राहील आणि पक्षाचं काम जोरदार होईल संभाजीनगरमध्ये. धन्यवाद. तुमच्यावर पक्षानं पुणे जबाबदारी दिली तर त्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल. काय म्हटले सर. तुमच्यावर पुणे जिल्ह्याची तुमच्यावर जबाबदारी दिली तर त्या संदर्भात काय म्हणाल. तिथे माझं काम चालू आहे सर. पुणे मी तिथे पुणे सामाजिक न्याय विभागावर मी पुणे जिल्हा उपाध्यक्षाचं काम करते महिला आघाडीमधून. आणि सामाजिक न्याय विभागाचं काम करताना मी विचार नाही करत की माझ्यासोबत कोण आहे कोण नाही. मी आतापर्यंत प्रत्येक वानवडीमध्ये काम केलंय मी. त्याच्यानंतर वाडे बोलायला काम केले. त्याच्यानंतर मी एक IT क्षेत्रामध्ये 2-3 प्रॉब्लेम्स होते ते मी स्वतः वैयक्तिक जाऊन मी सॉल्व्ह केले. मी विचार नाही केला तिथे बाबा IT क्षेत्र खूप मोठे आहे पुण्यामधलं. तिथे 2-3 समस्या आल्या होत्या त्या मी स्वतः वैयक्तिक जाऊन सॉल्व्ह
केल्या तिथल्या आणि बऱ्याचशा गोष्टी माझं असं चालू असतं. अनाथ आश्रमच्या मुलींना आता गणेश उत्सव चालू आहे, तिथे अधीक्षक मॅडमने माझ्याकडे इच्छा व्यक्त केली, बाबा एक गणेश मूर्ती आम्हाला द्याल का? तर म्हणलं ठीक आहे मॅडम, आता जे काय असेल म्हणलं आम्ही तुमच्यासाठीच आहे म्हणलं. तर आम्ही सगळं पुणे पत्रकार संघाने मिळून आम्ही ते मूर्ती त्यांना दान केली. त्याच्यामध्ये आमचे चेतन भाऊ शर्मा, कांताभाऊ राठोड, मी स्वतः मनीषा सोनवणे, आम्ही बऱ्याच जणांनी मिळून ते कॉन्ट्री करून आम्ही छानशी गणेश मूर्ती त्यांना भेट दिली. असं आमचं सामाजिक काम खूप चांगलं चालू आहे तिथे पुण्यामध्ये आणि तिथे आमचं महिला संघटन पण खूप जोरदार चालू आहे तिथे. आम्ही असं माझं काम चालू आहे पुणे जिल्ह्यामध्ये. महिलांना तुम्ही काय आवाहन करणार? महिलांना मी असं आवाहन करणार आहे की बाबा फक्त मी महिलांना आवाहन करण्यापेक्षा मी पक्षाला आवाहन करते की त्यांनी ह्या महिलांना म्हणजे जबाबदारी दिली पाहिजे. कारण मी बघते की जे आपलं हे असतं नियुक्तीपत्रावर जेंट्सचे नाव आहेत, तिथे एक तरी महिलाचं नाव पाहिजे अशी माझी इच्छा आहे की बाबा तुम्ही नेहमी तिथं जेंट्सचे नावं दिसतात की त्याच्यामध्ये एक तरी महिलाचं नाव ॲड करा. म्हणजे कसं आहे महिलांना पण थोडंसं हे उत्साह येईल तिथे बाबा आमचं नाव तिथे येते बाबा असं. म्हणजे 50% आरक्षण म्हणताय ना तुम्ही, तर ते 50% आरक्षण तुम्ही त्या कागदपत्रावर पण द्या अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, धन्यवाद.